ज्या विद्यार्थ्यांना आता 10वी नंतर 11वीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 11वी ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. 11वी ऍडमिशन 2026चा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण 11वी ऍडमिशनचा पार्ट 1 जो आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे तो पाहणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 कसा भरायचा आहे तो पाहणार आहे. हा पार्ट 1 आहे. यामध्ये कशा पद्धतीने सगळी माहिती भरायची आहे A to Z प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर युट्यूब चॅनल. तर हा फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे A to Z प्रोसेस चला स्क्रीनवरती जाऊयात आणि पाहूयात. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. mahafyjcadmission.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. हायलाईट्समध्ये तुम्हाला जे काही टाइम टेबल असेल, नोटीस असेल ती इथे पाहायला भेटेल. ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्हाला टाइम टेबल पाहायला भेटेल सगळं. आणि इथे वरती सर्च कॉलेजचा ऑप्शन आहे, ज्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत ह्या इथे तुम्ही सर्च करून पाहू शकता. इथे आपण टाईम नाही घालवणार, डायरेक्ट आपल्याला यायचं आहे स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती. स्टुडंट रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. एक एक पॉईंट समजून सांगतो, व्यवस्थित पहा. स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये ॲप्लिकंट्स 10th स्कूल एरिया पहिल्यांदा विचारला जाईल. यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतील, विदिन महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाईड महाराष्ट्र स्टेट. पहिला आहे विदिन, म्हणजे तुमची जी काही 10वी आहे महाराष्ट्रामध्ये झाली आहे तर विदिन महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमची 10वी जर बाहेर कुठे झाली असेल तर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन येईल ॲप्लिकंट्स स्टेटस. आता ॲप्लिकंट स्टेटसमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन असतील, फ्रेशर, रिपीटर, प्रिव्हियसली पास. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी पहिल्यांदाच 10वीची परीक्षा दिलेली आहे ते फ्रेशर सिलेक्ट करतील. जे विद्यार्थी अगोदर नापास झाले होते आणि आत्ता 2026ला 10वीची परीक्षेला बसले होते ते रिपीटर सिलेक्ट करतील. जे विद्यार्थी आहेत 2026च्या अगोदर ज्यांनी 10वी पास झालेली आहे असे विद्यार्थी प्रिव्हियसली पास सिलेक्ट करतील. अशा पद्धतीचे 3 ऑप्शन आहेत, त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा. आत्ता एक्झाम दिली असेल पहिल्यांदाच तर फ्रेशर सिलेक्ट करा. त्यानंतर 10th स्टँडर्ड फॉर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड. आता जे काही 10वीची परीक्षा तुम्ही दिलेली आहे तर तुम्हाला कोणतं बोर्ड होतं, SSC म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं का, CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे CBSE बोर्ड होतं का, CISE बोर्ड होतं, ICSE बोर्ड होतं का, IBचं बोर्ड होतं का, IGSESEचं बोर्ड होतं. यापैकी कोणते बोर्ड तुम्हाला होते 10वीला ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर त्यापैकी एक सिलेक्ट करा आणि दुसरंच असेल तर एनी अदर बोर्ड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स. तर इथे सीट नंबर विचारला जाईल. तर तुमचा जो काही 10वीचा सीट नंबर आहे तो एक्झाम सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि मदर नेम इथे टाकायचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी असाल, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे, तर तुम्हाला डायरेक्टली इथे व्हेरीफाय नंबरचा ऑप्शन येईल. व्हेरीफाय नंबर जर तुम्ही केलं की डायरेक्टली तुमची माहिती इथे ॲटोमॅटिकली येईल. तुमचं नाव, त्यानंतर मदर नेम ॲटोमॅटिकली येईल. येस करेक्ट बरोबर असेल तर येस करेक्ट करा. ॲटोमॅटिकली आली आणि मंथ ऑफ एक्झामिनेशन फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर हे मार्च, जुलै, ऑक्टोबर जे तुमचं असेल ते. तर आता मार्चमध्ये दिली तर मार्च. त्यानंतर खाली तुम्हाला ॲटोमॅटिकली इयर ऑफ एक्झाम येईल आणि नाव येईल. जर तुम्ही अदर कोणते बोर्डचे असतील तर ही माहिती तुम्हाला सगळी फिल करायची आहे. अदर कोणतं बोर्ड असेल तर ही माहिती सगळी इथे फिल करून घ्या. त्यानंतर ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स, इथे ईमेल ID विचारला आहे, पूर्ण ईमेल ID व्यवस्थित टाका. मोबाईल नंबर इथे टाका. सिक्युरिटी क्वेश्चन आहे, यापैकी एक कोणताही तुमचा आवडता क्वेश्चन निवडा आणि त्याचं जे काही उत्तर आहे ते इथे सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सर या बॉक्समध्ये टाका आणि उत्तर लक्षात ठेवा, ते नंतर तुम्हाला लागू शकतं. पासवर्ड डिटेल्समध्ये तुमचं नाव @123 अशा पासवर्ड अशा पद्धतीने बनवा. कन्फर्म पासवर्डसुद्धा पुन्हा तोच पासवर्ड टाका आणि कॅप्चा जो इथे बॉक्समध्ये दिसतोय तो टाकून राईट साईडला रजिस्टर बटन आहे त्यावरती क्लिक करा. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथे लॉगिन ID येईल. हेच तुमचा अर्जाचा क्रमांक असतो, यालाच आपण युजर ID सुद्धा म्हणतो. त्यानंतर प्रोसीड टू लॉगिन पुढं वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन ID भेटलेला तो टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही बनवला होता तो टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केलं की अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता यामध्ये एक एक स्टेप पाहूयात. थोडं खाली आल्यानंतर पाहू शकता तुम्हाला स्टेटस दिसेल, पार्ट 1 आणि पार्ट 2चं स्टेटस. पार्ट 1 जर पाहिला तर इनकम्प्लीट आहे. आता पार्ट
1 आहे तो आपल्याला पूर्णपणे भरायचा आहे. तर डाव्या साईडला इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. तर पार्ट 1 मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 मध्ये क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये जायचं आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये आल्यानंतर इथे खाली पाहू शकता तुमची जी काही माहिती आहे ही बरोबर आहे का एकदा चेक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही येणार आहात, ज्यामध्ये तुमची इथे जन्मतारीख व्यवस्थित सिलेक्ट करा जी काही असेल ते, आणि तुमची माहिती इथे बरोबर आहे का ते चेक करा. बरोबर असेल तर खाली तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे कॉलेजचं नाव, कॉलेजचा नंबर वगैरे, तुमचं जेंडर, आईचं नाव, तुमचं नाव, सगळी माहिती दिसेल. जन्मतारीख बरोबर आहे का चेक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे ॲड्रेस डिटेल्समध्ये तुम्हाला आत्ता जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. आत्ता जिथे तुम्ही राहत असाल तो ॲड्रेस या बॉक्समध्ये टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट म्हणजे तुम्ही जिथे राहताय ते स्टेट. आता महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतोय, महाराष्ट्र तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या तालुका असेल, एरिया असेल कुठला तो, सिटी असेल, गावाचं नाव असेल तर या बॉक्समध्ये अशा पद्धतीने टाकायचं आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर दिसेल. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर अजून एक कोणता घरातला असेल तो इथे टाका. ईमेल आय डी चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. पुढे येणार आहात कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स येईल. इथे पाहू शकता डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात. ओपन असेल, SC असेल, ST असेल, VJNT, NTB, NTC, NTD, OBC असेल, SBC असेल, SCBC आहे, EWS, सर्व कॅटेगरी तुम्हाला दिसतील. जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करा आणि ॲडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून घ्यायचं आहे, कॅटेगरी फॉर ॲडमिशन, ती कॅटेगरीसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स खाली विचारले जातील. पहिला आहे ए, डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप, अपंग असेल, दिव्यांग असेल तर येस करा आणि येस केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल, नसेल तर नो करा. त्यानंतर डज ॲप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्तमध्ये येत असाल तर येस करा. येस केलं तर सर्टिफिकेट लागेल, नो केलं तर काही लागणार नाही. तर येस असेल येस, नो असेल नो करायचं आहे. हॅज ॲप्लिकंट्स पॅरेंट्स बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेरिया, जर काही जॉईनिंग लेटर वगैरे असतं, पॅरेंट्स ट्रान्सफर करतात आपला स्टेट जे काही एरिया असेल तर येस करा, नसेल तर नो. वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक वगैरे असेल तुमचे ग्रँड पॅरेंट्स तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर डज ॲप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग्स टू डिफेन्स सर्व्हिस, एक्स सर्व्हिसमॅन, माजी सैनिक वगैरे आहेत का तुमचे पॅरेंट्स वगैरे, नसेल तर नो, येस असेल तर येस. डज ॲप्लिकंट्स बिलॉंग टू स्पोर्ट कॅटेगरी, स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर येस करा. कोणत्या लेवलला आहे, नॅशनल, इंटरनॅशनल ते सिलेक्ट करा. स्पोर्ट्समध्ये येत नसेल तर नो करा. त्यानंतर इफ यू आर फॉलिंग अंडर द कॅटेगरी म्हणजे ऑर्फन म्हणजे अनाथमध्ये येता का तुम्ही, तर अनाथमध्ये येत असाल, अनाथ असाल तुम्ही, तुम्हाला कोण नसेल तर येस करा. अनाथ असाल तर तुम्हाला कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागेल, नसेल तर डायरेक्टली अनाथ नसेल तर नो करा. त्यानंतर मायनॉरिटी कोटा ॲडमिशनसाठी एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये जर तुम्ही कुठल्या बेंगाली, गुजराती, मारवाडी, सिद्धी, तमिळ, कन्नडा जे काही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन कोटा असतो, तर ते येत असाल तर येस करा, बुद्धिस्ट, जैन वगैरे. नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करा. मायनॉरिटीमध्ये येत असाल तर येस करा, नाहीतर नो करा. त्यानंतर आता शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे, इन हाऊस कोटा ॲडमिशन. इन हाऊस कोटा ॲडमिशन म्हणजे काय आहे ते अगोदर समजून घ्या. तर इन हाऊस कोटा म्हणजे ज्या शाळेमध्ये तुमची 10वी झालेली आहे त्याच शाळेमध्ये, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला 11वीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. अन्यथा जर तुम्हाला त्या शाळेमध्ये तुमची 10वी झाली आहे, त्या शाळेमध्ये तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी काय सांगितलं ते पुन्हा मागे जाऊन तुम्ही ऐकून घ्या. त्यानुसार हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तुमचं काम झालेलं आहे. आता येणार आहात डॉक्युमेंट्स. तुम्ही जे ऑप्शन निवडलेले असतील त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. पर्याय उपलब्ध होतील. पहिला आहे 10वीचं मार्कशीट, 10th स्टँडर्ड मार्कशीट. आत्ता रिझल्ट लागलेला नाही त्यामुळे हे ऑप्शन आत्ता सोडून द्या. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्हाला इथे 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, त्याला LC सुद्धा म्हणतो. तर हा LC आत्ता काढला असेल तर तुम्ही इथे अपलोड करून टाका, काढला नसेल तर हा ऑप्शन सोडून द्या, तुम्ही नंतर सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर तिसरा आहे अंडरटेकिंग. हे जे अंडरटेकिंग फॉर्म आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. हे सगळ्यांना अपलोड करायचं आहे. याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून अर्जाचा क्रमांक लिहायचा आहे. अर्ज क्रमांक म्हणजे तुमचा युजर ID असणार आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर नाव लिहायचं आहे तुमचं, कोणत्या कॅटेगरी आहे तुमची आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन केलं ते लिहायचं आहे. अन्य आरक्षणाचा लाभ घेणं असल्याचा प्रकार जर इथे काही नसेल तर इथे नाही करायचं किंवा डॅश करायचं आहे. डॅश करा. त्यानंतर मी खाली स्वाक्षरी करणार. जर विद्यार्थी कोणत्या शहरामधून तुम्ही आहात ते शहर किंवा गावाचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली हे बॉक्स आहे. पहिला आहे शाळा सोडल्याचा दाखला. शाळा सोडल्याचा दाखला आहे का तुमच्याकडे किंवा अर्जासोबत आहे का किंवा ॲडमिशनच्या वेळेस देणार आहे त्यानुसार इथे खुणा करायच्या आहेत. अर्जासोबत जर तुम्ही सादर करणार असाल तर
तिथे बरोबरची खूण. जर तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस करणार असाल तर त्या ॲडमिशनच्या वेळेस बरोबरची खूण, नाहीतर चुकीची खूण करायची आहे. 10वीचं जे गुणपत्रक आहे ते कधी तुम्ही देणार आहे, ॲडमिशनच्या वेळी देणार असाल तर पुढच्या बॉक्समध्ये बरोबरची खूण नाहीतर चुकीची खूण, अशा पद्धतीने तुम्हाला चुकीची आणि बरोबरची खूण करायची आहे. अर्जासोबत आणि ॲडमिशनच्या वेळेस कुठलं तुम्ही देणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचा जातीचा दाखला असेल, ज्यांच्याकडे जातीचा दाखला नसेल, जे ओपनमध्ये त्यांना डायरेक्ट चुकीची खूण दोन्ही साईडला करायची आहे. नॉन क्रिमिनल असेल, अन्य आरक्षण कुठलं असेल, स्वघोषणापत्र अल्पसंख्याकचं असेल, तर यापैकी जे आहे ते बरोबर करायचं आहे. जे ॲडमिशनच्या वेळेस देणार आहे ते बरोबर आणि जे नाही त्याला आपण चुकीची खूण करायची आहे. त्यानंतर इथे दिनांक टाकायचा आहे आजचा तुम्ही जो फॉर्म भरताय, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव आणि सही करायची आणि पालकांची नाव आणि सही करायची आणि हे चूज फाईलवरती क्लिक करून हे आपल्याला जे सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला दिला होता ते आपल्याला अपलोड करायचं आहे. हे तुम्ही 1 MB पर्यंत PDF-मध्ये, JPG-मध्ये फोटो काढून सुद्धा अपलोड करू शकता. कसंही अपलोड करा, इथे मी अपलोड करून घेतो. तर अशा पद्धतीने हे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. पहा अपलोड झालेलं आहे. आणि जे कास्ट सर्टिफिकेट ज्यांची कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन येईल. जे अपंगमध्ये येतात त्यांना अपंगाचं इथे ऑप्शन येईल. त्यानुसार तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करून घ्या. आता सेव्ह अँड नेक्स्ट होत नाही आहे कारण हे आपला पार्ट 1 आहे, हळूहळू पुढचा येणार आहे. तर डाव्या साईडला तुम्हाला पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी यावरती डायरेक्टली तुम्ही क्लिक करा. पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी डाव्या साईडला क्लिक करा. ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि पेमेंट करून घ्यायचे आपल्याला, कारण नंतर सर्व्हरचा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे अगोदरच पेमेंट करून घ्या म्हणजे टेन्शन नाही. हा QR कोड जनरेट होईल पेमेंट करण्यासाठी. याचं जे काही तुम्ही गुगल पे, फोनपे इथे जनरेट क्यूआरवरती क्लिक करा. गुगल पे, फोनपे जे काही असेल त्यांनी तुम्ही इथे हा बारकोड स्कॅन करा, तुमचं पेमेंट इथे होऊन जाईल. तर अगोदर पेमेंट करून घेतलेलं आहे. आपला पार्ट 1 जो आहे तो इथे आपला कंप्लीट झालेला आहे. डॉक्युमेंट जे राहिलेले आहे ते आपण नंतर सुद्धा अपलोड करू शकतो. अजून आपल्याला पार्ट 2 बघायचा आहे, तो आपण थोड्या दिवसाने त्याचा व्हिडिओ येणारच आहे. तर हा पार्ट 1 आता जेवढी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती माहिती भरून घ्या. रिझल्ट लागल्यानंतर आणि पार्ट 2 चालू होईल आणि त्यावेळेस मग आपण ते बाकीची सगळी माहिती बघणार आहोत पार्ट 2ची. इथे पहा पार्ट 1ची जी काही प्रिंट आहे ती तुम्हाला प्रिंटसुद्धा येईल, पेमेंट करण्याची प्रिंटसुद्धा येईल. ते प्रिंट काढून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे पार्ट 1 हा अर्धाच आपल्याला अशा पद्धतीने भरायचा आहे. आणि बाकीचा हा जो पार्ट 1 आहे जेव्हा तुम्ही लॉक करणार, इथे पहा खाली आल्यानंतर हा जेव्हा तुम्ही लॉक करणार तेव्हाच तुम्हाला पार्ट 2 भरता येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आत्ता हा लॉक होणार नाही. तर आत्ता जेवढी माहिती सांगितली तेवढी बघूयात, तेवढी भरूयात, तेवढी भरून घ्या. आणि आता आपला जो सेकंड व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मग तुम्हाला हा लॉक कसा करायचा आणि पार्ट 2 कसा भरायचा सगळी सांगणार आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा आणि पार्ट 1 भरून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.